तर मग आज आपण पापलेट थाळी बनवूयात। मस्त चविष्ट अशी पापलेट थाळी बनवायची आहे। त्यासाठी साफ केलेले पापलेट मी इथे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती मी चाकूच्या सहाय्याने असे स्लिट करून घेतलेले आहेत, जेणेकरून मीठ, हळद, मसाले त्याला व्यवस्थित लागतील। इथे छोटे पापलेट जे आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आमटीसाठी। मालवणी पद्धतीची आपण आमटी बनवणार आहे। आलं लसूण पेस्ट बनवायची आहे, सोबतच आपण त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीरचा पण वापर करणार आहोत। दोन्ही माशांना म्हणजे कालवणाच्या मच्छीला सुद्धा आणि फ्राय करणाऱ्या मच्छीला मी आलं लसूण पेस्ट लावलेली आहे। वाटणासाठी आपण खोबरं, 3-4 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि धणे वापरलेले आहेत। एक मोठा टोमॅटो आपण घ्यायचा आहे इथे आणि 5-6 काश्मीर लाल मिरची वापरायची आहे, सोबतच थोडीशी कोथिंबीर। सर्व गोष्टी कमी पाण्यामध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 1 सुकी मिरची, काश्मीरी लाल मिरची आणि 1 ओली मिरची आपण टाकणार आहोत। ती थोडीशी फ्राय झाली की आपण जे वाटण बनवलं होतं ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। मसाला भाजायला आपण ठेवलेला आहे। चला तर मग आपण आपलं मच्छी फ्रायकडे जाऊयात आणि आपण त्याला आता कोल्हापुरी मसाला मी लावलेला आहे चव येण्यासाठी। तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित कोट होण्यासाठी मी मसाला जो आहे तो त्या माशावरती चोळत आहे, जेणेकरून ते व्यवस्थित त्याला लागला जावा। लावून झाल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनटं त्याला ठेवायचं आहे। आंबट जर तुम्हाला थोडीशी चव हवी असेल तर अर्धा लिंबूचा वापर करायचा आहे किंवा आगळचा तुम्ही वापर करू शकता। इथे आपला मसाला जो आहे तो छान भाजून तयार झालेला आहे। मसाला एकदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये थंड 2 ग्लास आपण पाणी ॲड करायचे आहे। गरम पाणी ॲड करायचे नाही आहे। मी इथे तिखटासाठी कोल्हापुरी मसाला वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट पण वापरू शकता। आणि पुन्हा आपल्याला जो मसाला आहे तो उकळी येण्यासाठी ठेवायचा आहे। आपण त्याच्यामध्ये लगेच मासे टाकणार नाही आहोत। मीठ चवीपुरतं टाकायचं आहे। आगळ असेल किंवा कोकम असेल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। ण्यासाठी आपण ठेवलेलं आहे। आता आपण कोटिंगकडे वळूया मच्छीच्या। 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा आपण रवा घ्यायचा आहे। रवा हा तांदळाच्या पिठापेक्षा कमी घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित मासे कोट करता येतील आपल्याला, कुठलेही मासे असू देत। इथे मी पुन्हा ॲज युजल कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या छान मिक्स केलेल्या आहेत, एकजीव केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित सर्व मासे कोट करून घेणार आहोत। व्यवस्थित कोट केल्यामुळे कुठलाही मासा असू दे तो फार छान भाजला जातो, कुरकुरीत लागतो। तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने मॅरिनेट केलेले सर्व मासे तिथे आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला। रवा आणि तांदळाच्या पिठाचं जर प्रमाण व्यवस्थित असेल तर कोटिंग छान बसतं पापलेटला आणि फ्राय करताना सुद्धा आपलं जे कोटिंग आहे ते तेलामध्ये सुटत नाही। तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपण सर्व मासे जे आहेत ते कोट करून घेतलेले आहेत। इकडे आपल्या करीला सुद्धा उकळी आलेली आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये माशाचे जे तुकडे आहेत ते त्यामध्ये ॲड करणार आहोत। पापलेट जे आहेत ते छान उकळी आल्यानंतरच आपल्याला ॲड करायचे आहे, ओव्हरकुक होऊ द्यायचं नाही। आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनटातच पुन्हा एक बारीकशी उकळी आल्यानंतर आपली जी मालवणी फिश करी आहे ती रेडी होणार आहे। त्यामुळे झाकण ठेवून 2 ते 3 मिनटात आपल्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। फिश फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे। मी नेहमी डीप फ्राय प्रेफर करते, कारण डीप फ्राय केल्यामुळे मासा जो आहे तो सर्व बाजूनी व्यवस्थित फ्राय होतो आणि चव पण अप्रतिम येते। तुम्हाला कोणता आवडतो, शॅलो फ्राय करायला की डीप फ्राय करायला? तुम्ही पाहू शकता की आपले मासे जे आहेत ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। फ्राय करताना आपल्याला नेहमी मीडियम टू हाय फ्लेम गॅस ठेवायचा आहे। अजिबात ते फ्रिक्वेंटली चेंज करत नाही राहायचं, एकाच फ्लेमवरती आपल्याला सर्व मासे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने अतिशय कमी वेळामध्ये आपली मच्छी थाळी बनलेली आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम कॉम्बिनेशन होईल हे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।